तुळ राशी 3 ते 9 नोव्हेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। तुळ राशी, नोव्हेंबर महिन्याचा हा आठवडा तुमच्यासाठी खास असणार आहे, कारण या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत। तसेच या आठवड्यात तुळशी विवाहाबरोबरच कार्तिकी पौर्णिमा, देव दिवाळी देखील साजरी केली जाणार आहे। त्यामुळे नोव्हेंबरचा हा आठवडा तुळ राशीसाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। तुळ राशी, नवीन आठवड्यात तुमच्या नात्यात तुम्हाला काही छोटे मोठे बदल जाणवू शकतात। या बदलांचा स्वीकार करा। तसेच तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला स्थान देऊ नका, यामुळे गैरसमज वाढू शकतात। कामाच्या ठिकाणी तुम्हाला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल। या संधीचा योग्य ते लाभ घ्या। तसेच जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळेल। जुन्या गुंतवणुकीतून तुमच्याकडे पैशाचे मार्ग उपलब्ध होतील। तसेच घर, प्रॉपर्टीमध्ये पैशांची गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या किंवा योग्य तज्ञांचा सल्ला घ्या। तुळ राशी, या आठवड्यात सामायिक संसाधने, आर्थिक बाबी आणि अंतर्गत सुरक्षितता केंद्रस्थानी असेल। तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीची पुनर्रचना करायची असेल किंवा नातेसंबंधांमध्ये तुम्ही कसे देता आणि कसे घेता हे पुन्हा परिभाषित करायचे असेल। मी खूप जास्त देत आहे की खूप कमी, हा प्रश्न वारंवार येऊ शकतो। हे चिंतन भावनिक आणि भौतिकदृष्ट्या संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करू शकते। जुने कर्ज न सुटलेले प्रश्न किंवा भावनिक ओझे समोर येऊ शकतात। त्यांना सोडून दिल्याने तुमचा भार हलका होईलच, शिवाय तुम्हाला पुढे जाण्यासही मदत होईल। तुळ राशी, या आठवड्यात तुम्हाला गोड काहीतरी खाण्याची इच्छा होऊ शकते, जे तुम्ही करत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणूनही पाहिले जाईल। तथापि या काळात तुम्ही हे विसरू नये की तुमच्या इच्छेमुळे दीर्घकाळात मधुमेह किंवा वजन वाढू शकते। या आठवड्यात तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला प्रार्थनेद्वारे मिळेल आणि शुभेच्छा तुमच्या वाट्याला येतील। राहू तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या घरात आहे, याचा अर्थ आज तुम्हाला नशीब मिळेल। आदल्या दिवशी केलेल्या तुमच्या कष्टाचे फळही मिळेल आणि तुमचे सर्व बिल भरू शकाल। मित्र, कुटुंब आणि तुमच्या जवळच्या इतर लोकांना या आठवड्यात तुमच्या इच्छा समजणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्यांच्याबद्दल वाईट वाटू शकते। या प्रकरणात तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की इतर लोक बदलल्यामुळे तुम्हाला तणावमुक्त राहण्यास मदत होणार नाही। त्याऐवजी तुम्ही स्वतःला बदलण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। हा आठवडा जोडीदारासोबत नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे, कारण शनी तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या घरात आहे। कारण यामुळे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला खूप पैसे मिळतील, परंतु तुमच्या जोडीदाराशी हातमिळवणी करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा। जर तुम्ही एकमेकांशी जास्त बोलत नसाल तर तुमचे भांडणे होऊ शकतात। या आठवड्यात तुम्ही अभ्यासात आळशीपणा करू नये, अन्यथा पुढच्या परीक्षेत तुम्हाला खूप वाईट गोष्टींना सामोरे जावे लागू शकते। म्हणून तुमच्या धड्यांवर आणि कामावर शक्य तितके लक्ष देण्याचा प्रयत्न करा। तुळ राशी, मेष राशीचा चंद्र आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या दैनंदिन जीवनात काही चमक आणत आहे। 5 तारखेला वृषभ राशीत पौर्णिमा हा असा काळ असू शकतो ज्यामध्ये खूप एकाग्रता आवश्यक असते, कारण शुक्र राशीचे हे भ्रमण तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या शक्तीबद्दल बरेच काही दाखवेल। या आठवड्यात मंगळ धनु राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे तुमच्या भावंडांशी किंवा चुलत भावंडांशी संबंध जोडणे आव्हानात्मक वाटू शकते, कारण तुमच्या सभोवतालच्या लोकांची चांगले काम करण्याऐवजी तुम्हाला वाद जिंकण्याची अधिक काळजी असेल। यामुळे अधिक ऐकायला शिका आणि करुणेवर लक्ष केंद्रित करा। शुक्रवारी मिथुन राशीच्या चंद्राची अंतर्ज्ञानी ऊर्जा तुम्हाला यावेळी शिकत असलेल्या गोष्टींवर अभिमान बाळगण्यास मदत करते। तुम्हाला हे विचार इतरांसोबत शेअर करण्याची इच्छा देखील वाटू शकते। आठवड्याची शेवटी कर्क राशीतील चंद्र आहे, जो तुम्हाला एक चांगला नेता कसा बनायचा आणि तुमच्या आर्थिक क्षेत्रात अधिक संरचना आणण्यास मदत करू शकतील, अशा काही प्रभावी कल्पना कशा तयार करायच्या हे दाखवत आहे। तुळ राशी, हा आठवडा संतुलन साधण्याचा असेल। काम आणि वैयक्तिक जीवनात योग्य तो समन्वय राखा। नव्या उत्पन्नाच्या संधी निर्माण होतील। प्रेमजीवनात उत्साह वाढेल, आरोग्यात सुधारणा दिसेल आणि नव्या प्रकल्पासाठी शुभ काळ असेल। तुळ राशीच्या लोकांना या आठवड्यात खूप भाग्य लाभणार आहे। या आठवड्यात तुम्हाला एक अनोखा उत्साह आणि आत्मविश्वास अनुभवायला मिळेल। या शक्तीमुळे तुम्ही सर्वात कठीण कामे देखील सहजतेने पूर्ण करू शकाल। तुम्हाला समाजात खूप आदर मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुम्हाला इच्छित बदली किंवा पदोन्नती मिळू शकते। तुम्ही तुमच्या शहाणपणाने तुमच्या समोर येणाऱ्या कोणत्याही समस्या सोडवाल। प्रेमाच्या बाबतीत या आठवड्यात तुमच्या जोडीदाराशी असलेले नाते अधिक मजबूत होईल। धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता देखील आहे। शिवाय हा आठवडा तुमच्यासाठी काम आणि करिअरच्या बाबतीत तुम्हाला स्थिर नोकरी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लक्षणीय प्रगती होऊ शकते।
मोकळ्या मनाचे व्हा आणि परिस्थितींना धैर्याने सामोरे जा. महत्त्वाचे निर्णय घेताना तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण ते तुमचे मार्गदर्शक म्हणून काम करेल. या राशीच्या काही लोकांना पदोन्नती, प्रतिष्ठा किंवा आर्थिक लाभ मिळू शकतात. हा आठवडा तुमच्यासाठी संतुलनाचा काळ असेल. तुम्हाला काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखावे लागेल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमच्या प्रेमजीवनात प्रेम वाढेल आणि जुन्या मित्राशी पुनर्मिलन शक्य आहे. तुमचे आरोग्य सुधारेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे. एकंदरीतच पाहता तुळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण कल्पनाने होईल. कामाच्या ठिकाणी तुमची अंतर्दृष्टी आणि बहुमुखी दृष्टिकोनाचे कौतुक केले जाईल. जर तुम्ही शिक्षण किंवा लेखनात गुंतलेले असाल तर हा काळ विशेषतः अनुकूल आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा फायदेशीर राहील, परंतु हुशारीने गुंतवणूक करा. कौटुंबिक संबंधांमध्ये शांती आणि सहकार्य राहील आणि तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये नवीनता अनुभवायला मिळेल आणि जर तुम्हाला प्रपोज करायचे असेल तर आठवडा अनुकूल राहील. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.